आपण एसटी महामंडळात तुम्ही भरती झाले आणि तुम्ही खूप भाग्यवान आहे का हे 2019 नंतर 2025ला तुम्ही एसटी महामंडळात जॉईन होतात. तर भूतोन भविष्य तुमचं भाग्य समजतो मी का इतके लेट कोणाला घेत नाही. सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी प्रयत्न करू इथपर्यंत पोहोचलात. परंतु इथं आल्यावर बरेच लोक म्हणतात एसटीचं काही खरं नाही, पगार कमी आहे, आम्हीच फसलो. पण एसटीची नोकरी कोणी सोडत. मी भरती झालो त्यावेळेस आम्हाला असेच म्हणायचे का तुम्ही नोकरी सोडून द्या, काय खरं आहे, पगार कमी आहे, असं होतं, एसटी वसूल करत. पण मित्रांनो, एसटी खूप चांगली आहे, ती आपली माय आहे. आपण आईला नाव ठेवत नाही कधी, तसं एसटीला नाव ठेवू नका. आपण तिच्यावर जगतो आणि तुम्ही सांगतो इमानीद्वारे जर सेवा केली तर आयुष्यात खूप काही समाधान भेटेल तुम्हाला. इतरही डिपार्टमेंट आहेत परंतु एसटी सारखं डिपार्टमेंट नाही, सेवेचं डिपार्टमेंट आहे. आणि मी चालकातून इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो शक्यतो आपण जर गाडीच्या स्टेअरिंगवर असाल, जर कोणी हात दिला तर तिथं तो घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आणि प्रवासी किती असू द्या, जर तिची बसायची इच्छा असेल तर तुम्ही घ्या. कारण कोणाला मोतीला जायचं असतं, कोणाला बँकेत जायचं असतं, कोणाला इतर ठिकाणी शैक्षणिक कामानिमित्त जायचं असतं. तर सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो आणि मी तुम्हाला जास्त नाही 5 मिनिटाच वेळ घेणार आहे तुमचा. आपण चालकाचे कर्तव्य करत असताना आपण गाडी कशी चेक करायची काय वगैरे तुम्हाला सरांनी सांगितलं असेल झालं. परंतु आपण चालकाचे कर्तव्य करीत असताना आपला गणवेश वगैरे याविषयी पण त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु जर कधी एखादा अपघात झाला आणि तो अपघात घडल्यानंतर तुम्ही इमर्जन्सी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. किती वेळ असो, 365 दिवस 24 घंटे मी कधी उपलब्ध आहे. माझा नंबर आहे तुमच्याकडे आहे, बरेच जण मला फोन करा. आपल्याला तिथं जर तुमच्या त्या अपघातात तुमची चुकी नसेल, आता सर्वप्रथम तुम्ही गाडी चालवत असताना तुम्हालाच माहिती असतं का तुम्ही साक्षीदार असता का अपघात कसा झाला हे तुम्ही सांगू शकता, बाकी कोणी सांगू शकत नाही. कारण मी अपघात टेबलला कोर्टाचे प्रकरण हाताळतो. तर त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. नाही तर मग माझ्याकडनं तुम्ही आधी शिकून घ्या, एक अर्ज लिहायचा संबंधित पोलीस स्टेशनला, असं मी गाडी चालवत असताना असा अपघात झाला, परंतु मी असं हे करतो ही गाडी नंबर अशी आली आणि ती मला धडकली किंवा त्या बाजूने येऊन ती माझ्या साईडला आली, असा त्याच्यात उल्लेख करायचा. संबंधित पोलीस स्टेशन मला तुमचा अर्जच घेत नाही. तुम्हाला सर्वप्रथम सांग तो नाही मोठी गाडी आहे, तुमची चुकी आहे. तुमची चुकी नाही ती मोठी गाडी असा कोणता कुठं कायदा आहे म्हणा, दाखवा आम्हाला. कायदाच नाहीये. कारण मी लॉ डिपार्टमेंटला गेल्यामुळे मला हे सगळं कळालं. त्यांनी जर नाही घेतलं तर संबंधित पोलीस स्टेशनला आरपीडी करायची आणि त्याची एक परत डेपो मॅनेजरला द्यायची आणि विभाग नियंत्रक कार्यालयात द्यायची. ते कसं लिहायचा काय लिहायचं तुम्हाला मी ते सगळं सांगेल. तुम्ही जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि परंतु अपघात झाला आणि जाऊ द्या, आपल्याला असं करू नका. अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी तात्काळ थांबा. तिथून तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला फोन लावा, अथवा स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण लोक फार विचित्र असतात. 108 नंबर 1008 नंबर काय त्याला फोन करा. सर्वप्रथम आपण काळजी घ्या. तो ओव्हर स्पीड, आता कोणत्या ड्रायव्हरला असं वाटत नाही की आपला अपघात व्हा म्हणून, कोणालाच वाटत नाही. साधा कार चालक असो, मोटरसायकल चालक असो, अपघात हा अपघात असतो. त्यासाठी आपण दक्षता घ्यायची. आपलं लक्ष सर्वप्रथम आपण मोबाईलने वापरला पाहिजे. गाडी चालवत असताना कंडक्टरला मोबाईल देऊन टाका, काही फरक पडत नाही. पण आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते फार महत्वाचं असतं. मी तुमच्यासारखा ड्रायव्हर होतो. माझा खूप मोठा भीषण अपघात झालेला. त्या अपघातात मी 45 प्रवासी वाचवले. माझा राज्यपालांनी सत्कार केला. मला खूप काही एसटीने दिलेलं आहे आणि आज मी लिपिक पदापर्यंत पोहोचले. कुलकर्णी साहेब बघताय सर्व. आणि दुसरी गोष्ट, व्यसन करू नका. दारू पिऊन गाडी चालू नका. कारण आता नोकरी तुम्हाला मिळाली, नोकरी काचेची बांगडी. जर तुम्ही टिकवली तर ठीक आहे, नाही टिकवली तर लगेच दारूला तर मापच नाही. कोर्ट सुद्धा आता 3 निकाल आले आपल्या बाजूला, कोर्ट सुद्धा तुम्हाला ऍक्सेप्ट करत. यासाठी सर्वप्रथम हा अपघात झाला त्याला प्रतिकार करा. संबंधित जे कोणी टी आहे मला तुम्हाला बोलणं करून द्या, मला फोन करा. तुम्ही आपल्या विभागात आणि इतरही कोणाला झालंय तुमच्या संपर्कातले असल्या, तुम्ही ऐकलेलं आहे, त्यांना सांगा, त्यांना माझ्याशी बोलणं करून द्या. मी 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्हाला. आणि अपघात तर होऊच नाही अशी प्रत्येकाची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे कोणाचा अपघात होऊन. जर झाली तर सर्वप्रथम तुम्ही 2-3 खबरदारी घेतल्या पाहिजे. संबंधित पोलीस स्टेशनला कळवणे, अर्ज लिहिणे. तुम्हाला नाही अर्ज लिहिता आला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. एक 4-5 आपण शपथ घेऊ उभे राहून. कुलकर्णी साहेब आपली मी धूम्रपान करून किंवा दारू पिऊन चालकाचे कर्तव्य करणार नाही. मी चालकाचे कर्तव्य करीत असताना
मोबाईलचा वापर करणार नाही. मी चालकाचे कर्तव्य करत असताना वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करीन. मी चालकाचे कर्तव्य करत असताना प्रवाशांसोबत सौजन्यपूर्वक वागणूक देऊन माझे कर्तव्य पूर्ण करीन. मी चालकाचे कर्तव्य करत असताना रापा महामंडळाच्या हितास्तव निष्ठापूर्वक कार्य करीन. धन्यवाद. एवढंच माझं सांगणं आहे. बाकी तुम्हाला तुमची नोकरी कशी करायची हा तुमचा प्रश्न आहे. फक्त शिस्तीत जो नम्र झाला भूता त्याने कोंडीले आनंद. तुम्ही नम्र झाले. साहेब लोकांना हे बघा, आपल्या घरामध्ये लहान मुलांना जर आपल्याला पाणी नाही दिलं तर आपल्याला राग येतो. तर त्यांना तसे प्रॉब्लेम असतात. त्यामुळं प्रत्येकानं समजून उमजून काम करा.